आमचे आदरणीय सर्व सर उपस्थित झाले त्या सर्वांचं स्वागत आहे। या पण मंचावरती दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत आणि या सर्व अतिथींचं स्वागत झालंय ते पॉवर पॅक सिक्सरनं पहिला षटकार अन्सारच्या बॅटमधून 6 धावा। भागमन होतोय बापूसाहेब देशमुख शैक्षणिक संकुल आणि त्या सोबतीनं सिद्धीज इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नांदगाव तालुका मुरबाडचे संस्थापकीय अध्यक्ष संतोषजी अनंतराव देशमुख सर आणि त्या सोबतीनं प्रशांतजी शांताराम पोडवाल सर, या सर्वांचं स्वागत आहे। वेलकम ऑल ऑफ यू। यानंतर उद्योजक तथा समाजसेवक रविदादा घोडे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय। मयूर रसाळ यांच्या शुभ हस्ते रविदादा घोडे यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय। बॉल हवे झेलची संधी आणि आता तिचा स्वीकार दुसऱ्याच बॉलवर केलाय पलटवार, केलाय फलंदाज अन्सारला गार। 6 ला पहिला धक्का जगदंबा वॉरियर्स नांदगावला, फर्स्ट विकेट डाऊन। रविदादा घोडे यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय। मयूर रसाळ यांच्या शुभ हस्ते। यानंतर मुख्य मंचावरती शिवशाही बेकरीचे सर्वे सर्वा निखिलजी चक्रवर्ती उपस्थित आहेत, त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय। राजेशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते निखिलजी चक्रवर्ती यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्नित होतोय। निखिलजी चक्रवर्ती शिवसाहेब बेकरीचे सर्वे सर्वा यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावरती संपन्न होतोय। यानंतर मागील सामन्याचा सामनावीर पेंडिंग आहे, ज्यांना 11 चेंडू 21 धाब्याचं योगदान दिलं, जयेशला आपण देतोय सामनावीर पुरस्कार रुपेशदादा खाटेकर यांच्या शुभ हस्ते। या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जयेश आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा, ज्याची जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली। अक्रॉस द बॅट ऑन साइडला पूल केला, हा पापूल टप्पा घेतला, निघालाय बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। सुनील गावस्कर स्टार्ट मध्ये आलाय मयूरच्या बॅटमधून, चौकार। या चौकारासोबत टीमची धावसंख्या सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत। 10 ऑन बोर्ड, 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर। पहिल्या बॉलवर षटकार सुरुवात, नंतर आलेली विकेट मात्र मयूरने देखील आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत। यानंतर एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय। बापूसाहेब देशमुख शैक्षणिक संकुल आणि सिद्धीज इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नांदगाव तालुका मुरबाडचे संस्थापकीय अध्यक्ष संतोषजी अनंतराव देशमुख सर आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावरती संपन्न होतोय। सुरेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते संतोषजी अनंतराव देशमुख सर यांचा सन्मान होतोय। संस्थापकीय अध्यक्ष आहेत बापूसाहेब देशमुख शैक्षणिक संकुल आणि त्या सोबतीनं सिद्धीज इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज नांदगावचे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावरती संपन्न होतोय। संतोषजी अनंतराव देशमुख सरांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय सुरेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते। बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय, टीमची टोटल आहे 14। लाईन इथे पाहावी लागेल, इट इज वाईट बॉल। एक अतिरिक्त धाव आता बहाल करत असताना गोलंदाज रोशनला आपण बघत आहोत। एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 15। यानंतर प्रशांतजी शांताराम पोडवाल सर आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय। मेघराज घोडे यांच्या शुभ हस्ते प्रशांत शांताराम पोडवाल सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय। एक सिंगल आणि सिंगल सहित स्कोर सध्या 16। महत्त्वाचा सामना इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ होणार आहे। सेकंड राऊंडसाठी पहिल्या फेरीतील सर्व विजेत्या टीमच्या कॅप्टनला सूचना आहे, आपली उपस्थिती गरजेची आहे। 16 धावा दाखल पाहायला मिळत आहेत। आघाडीसाठी सलामीवीर अनुजकडे आता स्ट्राईक आहे। बॅटची कड आणि सुयश फलंदाज बाद,
पहिल्या षटकात दुसरा धक्का आता दिलाय तो रोशननं. पहिल्या षटकाची सांगता 16ला गमावलाय दुसरा गडी. जगदंब वॉरियर्स नांदगावनं फलंदाज बाद. मनपूर्वक हार्दिक सस्नेसरचे स्वागत. दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आणि त्या सोबतीनं साई किरण 11 नवापाडा आणि शिवस्वराज 11 नवापाडा आयोजित दत्तकृपा चषकाचं रजनी हंगामातील बहारदार हे दुसरं पर्व. आजची अंतिम रजनी. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता वाढली आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. टीम टनक्रिक लाईव्ह या ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं सूर्य स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ऑनलाईन व्ह्यूवर्स जे सध्या आमच्यासोबत जॉईंट झालेत त्या सर्वांचं स्वागत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक संपलंय. 16 धावा दाफलकावर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस आणि त्याचबरोबर ड्रॉ देखील ॲट सेम टाइम कव्हर करणार आहोत. कॅप्टन रिपोर्टिंग करा. माही 11 आंबेले, ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव, जनमान भुवन आणि त्याचबरोबर स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान स्वराज्य 11 आंबेटेंबे. आणि ऑनगोईंग मॅचमधील विनर अशा 5 चिठ्ठ्यांचा समावेश त्या ड्रॉमध्ये असेल. 16 धावा दाखल करते. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. षटक सुरू होते. दुसरं सेकंड पॉवर प्ले. बॉलिंग मार्कवर कॅप्टन ऋतिकला आता इन ॲक्शन आपण बघत आहोत. कॉमेंट्री बॉक्स कडून तो तयार होत असताना सुजयजी रसल आणि त्याचबरोबर अनंताजी मोरे यांचं नुकताच क्रीडानैतिक शुभागमन झालं. विनंती या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. 16 धावा दाफलकावर षटक दुसरं मार्गस्थ होतंय. ऋतिक संघ कर्णधाराने आता स्वतःवरती जबाबदारी घेतलेली आहे. पहिला बॉल व्यवस्थित संपर्कात आला नाही. स्वतः गोलंदाजाचा प्रयत्न चालवला होता फॉलो थ्रूमध्ये झेल पकडण्याचा, पण त्याच्या आवाक्याबाहेर बॉल पडलेला आहे. डॉट बॉलनं ऋतिककडून या षटकाची सुरुवात झालेली आहे. विलाजी जयराम गुडे देखील क्रीडानगरीत उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. 16 धावा सध्या स्कोरबोर्डवर. फलंदाज बाद झाले 2. ऋतिक बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल त्यांना डॉट टाकल्याचं कॉन्फिडन्स त्याचाही दुणावलाय. चला, वेळ जास्त खर्च होतोय. टीम गवळली. 7 मिनिटं आतापर्यंत तुम्ही वापरात आणलेली आहेत. स्लोवर वनचा प्रयत्न डाव्या स्टिकला मिस करतोय बॉल. विकेट किपर बीट. शॉट फायनली की बीट. लॉंग स्टॉपला निघालाय बॉल. अंपायर सिग्नल. वाईड +4 लावलाय गोलंदाजानं अतिरिक्त जोर आणि आलाय हा नशिबाचा लकी पंजा. इट्स अ फायफर. या एक्स्ट्रा 5 धावा येत आहेत टीम जगदंब वॉरियर्स नांदगाव क्रिकेट संघाकरता. इट्स अ लकी फायफर हा पंजा. गोलंदाजाच्या शैलीच्या विरोधात आता आक्षेप घेतलेला आहे. तो फलंदाजी करणाऱ्या टीमनं त्याच कारणास्तव तिसऱ्या पंचांची मदत आता घ्यावी लागेल. इट इज फेअर बॉल. रिस्कचा वापर झालेला आहे, मात्र टाकला गेलेला प्रत्येक बॉल देखील चेक केला जाईल. यावेळेला ऑन साइडला अक्रॉस बॅट खेचलाय बॉल. फिल्डर थोडे दूर आहे. टप्पा घेतला. उसळला होता बॉल, मात्र फिल्डरने तितकी जबरदस्त कामगिरी डीपमध्ये काफेसला केलेली आहे. जोपर्यंत बॅकअप येईल 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सत्यजित दलवी क्रीडानगरीत उपस्थित झालेत. विनंती या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. 2 धावे सहित सध्या स्कोर 23-23. लॉस ऑफ 2 विकेट. चला, संगनायक उपस्थित व्हा. माही 11 आंबेले, ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव, त्या सोबतीनं स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटेंबे आणि त्याचबरोबर टीम भुवन. पुन्हा एकदा बॉल चेक केला जाईल. वाईड बॉलचा तर इशारा आलेला आहे, मात्र थर्ड अंपायरची मागणी यापूर्वीच झालेली आहे. गोलंदाजाच्या शैलीच्या विरोधात फलंदाजी करणाऱ्या टीमनं आक्षेप घेतलेला आहे. त्याच कारणास्तव टाकला गेलेला प्रत्येक बॉल इथनं चेक होणार आहे आणि वाईडसाठी देखील रिव्ह्यू वेसिटीज. युवा उद्योजक तथा समाजसेवक सतीश भाऊ दळवी आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित झाले. दत्तकृपा चषकाच्या निमित्तानं त्यांचे सरसे स्वागत. व्हाईट बॉल.
एक एक्स्ट्रा धाव 24 धावा याचबरोबर स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. मयूर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला ऑन साइडला अक्रॉस द बॅट टर्न केलाय बॉल फिल्डर उपस्थित पण त्याच्या आवाक्याबाहेर त्याच्या मस्तकावरती दस्तक देत सुनील गावस्कर स्टँड मध्ये आलाय. हा स्टँडर्ड हिट सिक्सर. वर्गात या स्कोरबोर्डवर 30 धावा आहेत. 3 बॉल अजूनही या षटकाचे बाकी आहेत. विशालजी परीट यांचं नुकताच शुभागमन झालं. विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. आणखीन एक बॉल जो डाव्या स्टिकला सोडून चाललाय. पंच मात्र वलटायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आणखीन एक अतिरिक्त धाव सध्या बाल करत असताना आपण बघत आहोत ऋतिकला. सुरुवात त्याची डॉट बॉलनं झाली होती मात्र जसा वाईड +4 आला या षटकात देखील त्यांची सध्या खर्चिक कामगिरी महागडी कामगिरी आपण बघत आहोत. स्कोर सध्या 31-31. बॉल हवेत आता झेलची संधी फिल्डर उपस्थित झाले. जजमेंट सुरू आहे आणि चांगला झेल स्वीकारलाय समीरनं. बॅकअप आलाय आणि अखेर आता मयूरला पॅकअप करावं लागतंय. 17 धाब्याची खेळी त्याची आली संपुष्टात आणि मैदानावरती लागलाय सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या जगदंबा वॉरियर्स नांदगावला. 31ला धक्का तिसरा फलंदाज बाद. व्हीआयपी डायझोर विराजमान हे आमच्या आदरणीय अतिथी आणि त्यासोबत या चमचमत्या ट्रॉफीज. आज कुठला संघ या पहिल्या क्रमांकाच्या आकर्षक झळालत्या करंडकावरती आपल्या गावाचं नाव कोरणार त्यासाठी प्रतिष्ठा आणि त्या सोबतीनं संघर्ष पणाला लागलेला आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर सध्या 31. नुसताच विकेट कॅरी केलेली ती ऋतिकनं नवीन बॅटर स्वयं दाखल झालेले आहेत. पायावरती आदलला बॉल धाव हवी आहे पण बॅकअपसाठी फिल्डर थोडे फंबल झालेत. नकार मात्र दिला तो नॉस्ट्रा करेनला. समीरनं धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉलची झाली सांगता छोटेखानी कमबॅक आणि छोटेखानी वापसी आता संघनायक ऋतिक कडून होत असताना धावा संख्या असतील 31. स्टील 1 टू गो. इलेक्ट्रिकल स्टंप्स ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला सौजन्यकृत झालेले आहेत सरळगावचे युवा उद्योजक तथा समाजसेवक श्रीमान अक्षयजी भरत गुडे यांचे थोड्याच वेळेला शुभागमन होणार आहे. आज स्पर्धेची अंतिम रजनी अंतिम रात्र मान्यवरांची लगबग सध्या आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल ओव्हरची झाले सांगतात. चांगला बाउन्सर आता टाकलाय तो ऋतिकनं. विथ द पेस विथ द बाउन्स बीट करत असताना स्वयंला बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आता त्याच्या विरोधात आलाय. ओव्हरची झाले सांगता षटकं संपली 2. टीमची धावसंख्या 15.50 धाव्याच्या धावगतीनं 31. 31 धावा. चला वेळ जास्त होतोय. स्पीडअप अपेक्षित आहे. 12 मिनिटं आतापर्यंत वापरात आणलेले आहेत. संघर्ष 11 गवाळी 2 षटकं टाकण्याकरता थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. शुभागमन होतंय उपजिल्हा प्रमुख ठाणे मधुकरप्पा घुडेसाहेब आणि त्या सोबतीनं युवा उद्योजक तथा समाजसेवक स्वप्नीलजी घुडे या दोनही अतिथींच्या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. त्याचबरोबर ज्यांच्या वतीनं इलेक्ट्रिक स्टंप सौजन्य स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले आहेत सरळगावचे युवा उद्योजक अक्षयजी भरत घुडे त्याचबरोबर शाखा व्यवस्थापक किनवलीचे दीपकजी गणपत घुडे साहेब या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. पहिलाच बॉल बॅटची कडा हलकीशी हरकत आणि गोलंदाजाला मिळते बरकत. अमनला पहिल्या बॉलवर मिळते सुयश. फलंदाज बाद. आणखीन एक गडी गमावलाय तो जगदंबा वॉरियर्स नांदगावनं. विकेटचं पतन.
टू गो. इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ होणार आहे सेकंड राऊंडचा. विनिंग टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपली उपस्थिती गरजेची आहे. जगदंबा वॉरियर्स नांदगाव त्यांच्या विरोधात संघर्ष 11 गवळी या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वाचा सामना. शंकरजी गुडे उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपलं स्वागत आहे. आणखीन एक चांगला बॉल विथ द अँगल थोडा खाली राहिला, स्किट होत असताना निघालाय तो थेट स्थिर रक्षकाच्या दिशेनं. डॉटबॉलची झाले सांगतात. धावफलक सध्या स्थिर 32-32. या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी, कंजूस किफायती कामगिरी सध्या करत असताना गोलंदाज अमनला आपण बघत आहोत. 5 बॉलमध्ये अवघी 1 धाव देत एक महत्वाची विकेट त्यानं काढलेली आहे. होतं एक कमबॅक टीम संघर्ष 11 गवाळीचं. मात्र वेळ जरा जास्त खर्च होतोय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. टीम संघर्ष 11 गवाळी. ऑनसाइडला दिशा दिली. इनफिल्ड मध्ये मिसफिल्ड बॉल डीप मध्ये चाललाय. बॅकअप साठी फिल्डर आलेत पण थोडे फंबल झालेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होईल का प्रश्न उपस्थित झालाय आणि हो तो झालाय, तो देखील यशस्वी राहिलाय. 2 धावा शेवटच्या बॉलवर तिसऱ्या षटकाची झाले सांगता. धावा संख्या 11.33 धावेच्या धावगतीनं 34 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. यानंतर ड्रॉ आपण कव्हर करतोय. चला कॅप्टन या विनिंग टीमचे माही 11 आंबेले, ब्रॅड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव, त्याचबरोबर जयमान भुवन आणि त्यासोबतच स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान, स्वराज्य 11 आंबेटेंबे आणि ऑनगोईंग मॅचमधील विनर. ऑलरेडी 18 मिनिटं आतापर्यंत वापरात आणलेले टीम अडल नकोय. टीम संघर्ष 11 गवाळी आयोजकांची सक्त सूचना आलेली आहे. चला पाणी हवंय, मॅनेजमेंट कमिटी पाणी पाठवा मैदानात. तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. मंचावरती उपस्थित सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते आपण कव्हर करतोय ड्रॉ. सेकंड राऊंडच्या मॅचेससाठी ड्रॉ होतोय. पहिल्या फेरीतील 4 विजेते संघ आणि त्याचबरोबर ऑनगोईंग मॅच मधील एक विनर अशा 5 चिठ्ठ्यांचा समावेश या ड्रॉ मध्ये. आणि हा ड्रॉ ओपन होतोय आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते. चला रुपेश दादा खाटेकर यांच्या शुभ हस्ते एक्स्ट्रा सामन्याचा ड्रॉ कव्हर होतोय. पहिला सामना जो या सामन्यानंतर होणार आहे, एक्स्ट्रा सामना लगेचच आपल्यापर्यंत ती माहिती येईल. भुवन आणि आंबेगाव हा एक्स्ट्रा आपचा सामना. त्यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना तो ड्रॉ देखील कव्हर होतोय. ऑनगोईंग मॅच मधील विनर विरुद्ध आंबेटेंबे सेकंड राऊंडचा पहिला सामना आणि सेकंड राऊंडचा दुसरा सामना भुवन आणि आंबेगाव मधील विनर आणि त्यांच्या विरोधात माही 11 आंबेळे असं शेड्यूल आहे. चला ड्रॉ कव्हर झालेला आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी कॅप्टन्सनं रिपोर्टिंग करा. भुवन आणि त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव. ग्रामपंचायत सदस्य सोमनाथजी गुडे उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. पहिला बॉल वाईड, तदनंतर आलेल्या 4 धावा आणि या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. धावफलकावरती टीमची टोटल 39 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला क्लीन बोल्ड, बँक ऑन टार्गेट, त्रिफळा वाकवलाय. यू मिस आय विल डेफिनेटली इट. दांडी गुल, फलंदाज बाद. आणखीन एक झटका आता लागलाय, तो जगदंबा वॉरियर्स नांदगावला. फलंदाज बाद. स्पर्धेच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. चौतीस धावा धावफलकावरती होत्या. या षटकाची सुरुवात वाईडनं झाली, तदनंतर चौकार आला, तदनंतर आलेली विकेट. स्कोर सध्या आपण बघत आहोत 39-39 धावा. विकेट 5 गमावलेले आहेत.
चला कॅप्टन या भुवन आणि त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव. भुवन आणि ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव. कॅप्टन या समोर सेट ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर त्याला हलण्याची संधी दिली नाही. डोल्याची पापणी लवता निघालाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल स्ट्रोक चौकार. यावलेला क्लीन बोल्ड बँग ऑन टार्गेट. आणखीन एक त्रिफळ उद्ध्वस्त. मिडल स्टिक आता उखडली ती प्रकाशनं. प्रकाश यांची मात्र झकास कामगिरी. आणखीन एक फलंदाज माघारी. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम जगदंबा वॉरियर्स नांदगाव क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. चला ऑलरेडी 24 मिनिटं आतापर्यंत वापरात आणलेली आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. सो डेफिनेटली शेवटच्या षटकासाठी एक एक्स्ट्रा प्लेअर अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल टीम संघर्ष 11 गवाळीला. शंकरजी गुडे यांचं शुभागमन विनंती. या मंचावरती आपलं सरस स्वागत आहे. 43 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. यावेळेला रायटी बॉलरसाठी यापूर्वी संधी होती, मात्र या षटकात लेफ्टी बॉलर प्रकाशने एक कमालीची कामगिरी केलेली आहे. मिसटॅम स्ट्रोक बॉल हवेत पण फिल्डर पासून थोडा दूर पडलेला आहे. बॅकअप येईल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार. एकच धाव आणि यासोबत स्कोरची झाले सांगता स्कोर बनला गेला तो 4 षटकांच्या अंती 45-45. एक एक्स्ट्रा प्लेअर आता आतमध्ये घ्यावा लागेल टीम संघर्ष 11 गवाळीला. चार षटकात 45 धावा दाफलकावर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होते. कॅप्टन रिपोर्टिंग करा. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्या सोबतीनं टीम भुवन. 45 धावा दाफलकावरती. शेवटचं षटक अमनला सेकंड स्पेलमध्ये अनवाईट केलेलं आहे. अमन बॉलिंग मार्कवर, ज्यांना निर्णायक तिसऱ्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी केली होती, तो सध्या बॉलिंगसाठी तयार. पहिला बॉल खोलत होता. ड्राईव्ह केल्या समोर. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. बॉल डायबर्ट झाल्यानंतर बॅकअपसाठी आलेच जरूर. पहिला बॉल आलाय डॉट. धावफलक स्थिर 45-45. लॉस ऑफ 6 विकेट. बॉल तयार होतोय अमन. यावेळेला बॅटची कडे घेत बॉल मागे चाललाय. शॉर्ट फॉरलेगला बॅकअप आलाय. गुड फिल्डिंग. एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी चान्स आता घेताना दिसत नाही फलंदाज स्वयं आणि त्याचबरोबर अल्पेश. सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 46-46. पहिल्या डावाचे 4 चेंडू आपण बघत आहोत. अजूनही बाकी आहेत. 46 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. महत्वाची मॅच. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. रनवे मध्ये आलाय थोडा व्यत्यय. अंपायर सिग्नल इट्स अ डेड बॉल. ऑलरेडी वेल जास्त घेतल्या कारणास्तव एक अतिरिक्त प्लेअर, एक एक्स्ट्रा खेळाडू आपण आतमध्ये घेतलेला आहे. नेमाचं बंधन स्पर्धेमध्ये सर्व संघांसाठी आणि अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या सामन्यापासून ती अंमलबजावणी आपण केलेली आहे. यावेळेला बॉल बेत. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचू शकेल का?
प्रश्न उपस्थित झाला होता. डीपमधून बॅकअप आलाय, जोपर्यंत थ्रो दिला जाईल. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता अखेर तो प्रयत्न अंगलट आलाय. फलंदाज बाद अल्पेश माघारी 2+ विकेट. आणखीन एका विकेटचं पतन. प्रमुख ठाणे जिल्हा अर्थातच आदरणीय मधुकर आप्पा घुडे यांच्या शुभ हस्ते तो टॉस आपण कव्हर करणार आहोत. चला, कॅप्टन दोन्ही टीमचे उपस्थित आहेत. आप्पांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. तीन बॉल बाकी आहेत. 48 धावा दाफलकवरती पाहायला मिळत आहेत. 7 विकेट आतापर्यंत गमावल्यात. हरेश सध्या खेळत आहेत स्ट्रायकर एंडला, तर स्वयं सध्या त्यांची सोबत देत आहेत. यावेळेला पायावर आलेला बॉल अपील, पण पंचांनी हाईट फॅक्टर विचारात घेतलेला आहे. वेग चांगला होता आणि सध्या विथ द पेस या मॅचमध्ये बीट करत असताना फलंदाजाला आपण बघत आहोत. अमन यांच्याच वतीनं चांगली कामगिरी या सामन्यात झालेली आहे. एकीकडे बाकीचे गोलंदाज खर्चिक राहिले, मात्र अमन यांनी जबरदस्त इम्पॅक्ट या षटकातही टाकलेला आहे. सेकंड स्पेलमध्ये आतापर्यंत अवघ्या 6 धावा खर्च करत महत्त्वाची 1 विकेट त्यांनी काढलेली आहे. भुवननं टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय स्वीकारलाय. दोन्ही टीम रेडी राहा. यावेळेला खोला टाकलाय बॉल, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. यष्टी रक्षकांना दिलाय थ्रो आणि हरेश आल्या पावली स्वस्तात परत आहेत माघारी. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद 8वा झटका. दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सचिन 8 विकेट आतापर्यंत गमावल्यात. 48 धावा दाफलकवरती बनलेले आहेत. स्टील 1 टू गो. एक बॉल अजून या पहिल्या डावाचा बाकी आहे. पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल. या वेळेला क्लीन बोल्ड, बँक ऑन टार्गेट. आणखीन एक विकेट अमनच्या खात्यात. पहिला डाव संपला. 48 धावा बनल्या गेल्या आणि विजयासाठी संघर्ष 11 गवालीला 49 धाबेची आवश्यकता. टॉस देखील कव्हर झालेला आहे. चालू सामन्यात 49 धावा विजयाकरता बनवाव्या लागतील. अमन यांचा 2 षटकांचा जबरदस्त स्पेल. त्यांच्या 2 षटकांनी मात्र कमबॅक केले. चला, मैदानात लगेचच उतरावं लागेल. टीम जगदंबा वॉरियर्स नांदगाव. काही सन्मान यानंतर मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय. समाजसेवक विलासजी जयराम घुडे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. हर्षल धानके यांच्या शुभ हस्ते विलासजी जयराम घुडे यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती संपन्न होतोय. तुषारजी चौधरी उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. विलासजी घुडे यांचा सन्मान होतोय. यानंतर उद्योजक सतीश दादा दळवी आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय. सतीश दादा दळवी यांचा सन्मान होतोय. मयूरजी रसाळ यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होतोय. चला, ओपनिंग पे रेडी करा. संघर्ष 11 गवाळी. ज्यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी पुष्पगुच्छ आम्हाला लाभलेले आहेत. फुलासारखं प्रसन्न व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरजी जाधव यांचं शुभागमन झालंय. त्यांचे सरचे स्वागत आहे. उद्योजक सतीश दादा दळवी यांचा सन्मान यानंतर होतोय. सतीश दादा दळवी यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय.
रोहित सासे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. चला सलामीवीर पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. टीम संघर्ष 11 गवाळी. यानंतर उपजिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा मधुकरप्पा गुडे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न होतोय. सुरेजी गुडे यांच्या शुभ हस्ते मधुकरप्पा गुडे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय. राजकारणाबरोबरच समाजसेवेचं व्रत आधी घेतलेलं व्यक्तिमत्व, राजकारणाबरोबरच समाजसेवेचा धार्मिक कार्याचा वसा घेणारं व्यक्तिमत्व मधुकरप्पा गुडे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय. उपजिल्हा प्रमुख ठाणे मधुकरप्पा गुडे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न होतोय. महावस्त्र अलंकार, मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या दत्तकृपा चषकाची गोड आठवण कायम चिरकाल स्मरणात राहावी त्यासाठी आकर्षक सन्मानचिन्ह देऊन मधुकरप्पा गुडे साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न होतोय. यानंतर शाखा व्यवस्थापक किनवलीचे आदरणीय दीपकजी गणपत घोडे साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. प्रवीणजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आदरणीय अतिथी शाखा व्यवस्थापक किनवली दीपकजी गणपत घोडे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती संपन्न होतोय. मॅची जॉन सामना सुरू होते, दुसरं सत्र सुरू होत आहे. ऑफिशियल स्कोरर आपलं थोडं लक्ष असू द्या. दीपकजी गणपत घोडे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होतोय. किनवलीचे शाखा व्यवस्थापक आहेत TDC बँकेचे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय. उद्योजक तानाजीदादा पडोल उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपले सहर्ष स्वागत आहे. यानंतर युवा उद्योजक तथा समाजसेवक स्वप्नीलजी घोडे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय. ज्यांच्या वतीनं स्वर्गीय सदानंदजी नारायण घोडे यांच्या स्मरणार्थ आपल्याला आकर्षक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक बाईक लाभलेली आहे. युवा उद्योजक तथा समाजसेवक स्वप्नीलजी घोडे यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मंचावरती संपन्न करतोय. हर्षलजी धानके यांच्या शुभ हस्ते स्वप्नीलजी घोडे यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय. ज्यांच्या वतीनं स्वर्गीय सदानंदजी नारायण घोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याला ही आकर्षक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिकल बाईक लाभलेली आहे. उद्योजक तथा समाजसेवक स्वप्नीलजी घोडे यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करतोय. त्यानंतर मुख्य मंचावरती जयवंतजी गायकर उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय. जयवंतजी गायकर यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती होतोय. गणेशजी पष्टे यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण संपन्न करतोय. जयवंतजी गायकर यांना स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. चौकारासोबत 5 धाबा दाखलकर बनलेले आहेत. समीर आणि त्याच्या सोबत रोशन देतो. हे दोनही सलामीवीर आता दाखल झालेले आहेत. या वेळेला बॉल बेस झेलची संधी, मिडविकेटचा फिल्डर पोहोचलाय बॉलच्या खाली, मात्र झेल सुटलाय. समीरला मिळते जीवनदान. आयुष्यमान बस आशीर्वाद आणि त्या सोबतीनं 2 धावा सध्या दाफलकावरती 8 होत असताना संघर्ष 11 गबाळीच्या खात्यात 2 धावेसोबत दाफलक सध्या 7 ऑन बोर्ड 7 या आकड्यावर. ग्रामपंचायत सदस्य सरळगाव सोमनाथजी भिकाजी घोडे यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न होतोय. आणखीन एक व्यक्तिमत्वाला स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. ग्रामपंचायत सदस्य सोमनाथजी भिकाजी घोडे यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न होतोय. रोहित सासे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. सोमनाथजी भिकाजी घोडे सदस्य ग्रामपंचायत सरळगाव यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न होतोय.
किरणजी गुडे उद्योजक तथा समाजसेवक आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. यानंतर किरणजी गुडे यांचा सन्मान स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. गणेशजी पष्टे यांच्या शुभ हस्ते उद्योजक तथा समाजसेवक किरणजी गुडे यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सध्या मान्यवरांची लाभलेली उपस्थिती, मान्यवरांच्या गर्दीनं गजबजून गेलेलं आहे आमचं भव्यदिव्य व्यासपीठ आणि उपस्थित प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान, यथोचित आदरातिथ्य संयोजक समितीच्या वतीनं आपण संपन्न करत आहोत. यानंतर उद्योजक तथा समाजसेवक अनंताजी मोरे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. मयूर रसाळ यांच्या शुभ हस्ते अनंताजी मोरे यांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय. 9 धावा दाखलकरती बनलेले आहेत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विदाउट एनी विकेट लॉस. 4 चेंडू 7. समीरचं योगदान, 2 चेंडूत 1 धाव रोशनचं योगदान. विजयासाठी 4 ओव्हर आणि आता 40 धावेची आवश्यकता. 10.00 धावेची आवश्यक धावगती. उद्योजक तथा समाजसेवक तानाजीदादा पडवल यांचा सन्मान यानंतर आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय. प्रवीण चौधरी यांच्या शुभ हस्ते. आदिती कलेक्शन सरळगावचे सर्वे सर्वा. तानाजीदादा पडवल यांचा सन्मान होतोय प्रवीण चौधरी यांच्या शुभ हस्ते. चला, वेळेचं बंधन जगदंबा वॉरियर्स नांदगाव आपल्यासाठी आहे. बरोबर 5 मिनिटात पहिलं षटक टाकलेलं आहे. चला, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. यासाठीच आदिती कलेक्शन सरळगावचे सर्वे सर्वात तानाजीदादा पडोल यांचा सन्मान होतोय. अगदी कमी कालावधीत कपडा व्यवसायात घेतलेली त्याने भरारी, नेहमीच तरुणांसाठी मार्गदर्शक असणारं आदर्श व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होतोय. यानंतर तुषार चौधरी यांचा सन्मान होतोय प्रवीण यांच्या शुभ हस्ते. आणखीन एका व्यक्तिमत्वाला स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. आणखीन एका व्यक्तिमत्वाला स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. मुख्य मंचावरती हा सन्मान सध्या संपन्न होतोय. सेकंडसाठी चान्स घेतलाय आणि आता दुसरी धावही बनलेली आहे. 2 धावे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 11. रोशन आणि त्याच्यासोबत समीर देतो. तर सेकंड पॉवर प्लेमध्ये बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत हरेशला. सुजय रसाळ यांचाही सन्मान स्पर्धेच्या निमित्तानं होतोय. प्रवीण चौधरी यांच्या शुभ हस्ते आणखीन एका व्यक्तिमत्वाला स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. सुजय रसाळ यांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय प्रवीण चौधरी यांच्या शुभ हस्ते. यानंतर नैनेश जाधव मुख्य मंचावरती उपस्थित झाले, त्यांना आपण सन्मानित करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. अपील स्ट्रॉंग, पण अंपायरची अधिकृत स्वीकृती आली नाही. डॉट बॉलची झाली आहे सांगता. धावा सध्या स्थिर 11 धावा स्कोरबोर्डवर. 49 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. मात्र आतापर्यंत गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये केलेली आहे. ठसन चुरस आणि संघर्ष या सामन्याच्या शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. नैनेशजी जाधव यांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय. बॅटची कडा पण विकेट कापू थोडा दूर बॉल पडलेला आहे. विकेट किपर पोहोचू शकले नाही. असं वाटलं होतं बॉल अंतर कापेल की काय, मात्र बॉल थोडा डायवर्ट होतोय. तोपर्यंत 1 धाव आणि धावसंख्या सिंगलला आपण बघत आहोत 19 झाले ते 12. यासाठी डबल कंप्लीट झालेली आहे, तेच पंच कन्फर्म करतायत. ऑनलाईन व्ह्यूवरची आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करतोय, कारण सामना सुरू आहे आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा सुरू आहे. विशालजी परीट मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. मयूर रसाळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. सरळगावचे युवा उद्योजक तथा समाजसेवक विशालजी परीट यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. अपील पुन्हा एकदा मात्र
पंचांकडून नकार आलेला आहे. लेग बायचा सिग्नल मिळेल ते एक धाव आणि धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाले ती 14. स्टील 1 टू गो. यानंतर गणेशजी घुडे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. गणेशजी घुडे यांचा सन्मान मयूर रसाळ यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. विनंती आहे गणेशजी घुडे आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. 14 धावा धावफलकावर बनलेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 35 धावेची आवश्यकता. बॉल बाकी आहेत 19. शेवटच्या बॉलवर आली एक सिंगल धाव. याचबरोबर झाली ओव्हरची सांगता. 2 षटकात बनल्या गेल्या माफक 15 धावा. आता विजयासाठी 18 चेंडू 3 षटका आणि 34 धावेची आवश्यकता. शंकरजी गुडे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना यानंतर आपण सन्मानित करतोय. पप्पूदादा मोरे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. पप्पूदादा मोरे यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. प्रवीण चौधरी यांच्या शुभ हस्ते पप्पूदादा मोरे यांचा सन्मान आपण करतोय. चला मॅच कंटिन्यू करा. मॅचचा मोमेंटम ब्रेक नकोय. 18 बॉल 34 धाब्याची आवश्यकता. 13.00 धाब्याच्या धावगतीनं यापूर्वी पहिल्या डावात 2 षटकात धावा बनल्या होत्या. पण या डावात 2 षटकात अवघ्या माफक 15 धावा बनलेल्या आहेत. त्यांच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेसाठी जल हे तो कल, हे पाणी हेच जीवन आणि संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी सौजन्य ज्यांच्या वतीनं आम्हाला लाभलेलं आहे पप्पूदादा मोरे यांचा सन्मान होतोय. यानंतर मुख्य मंचावरती आणखीन एक सन्मान आपण संपन्न करतोय. अनिल भाऊ देशमुख यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांनाही आपण सन्मानित करतोय. मयूर रसाळ यांच्या शुभ हस्ते अनिल भाऊ देशमुख यांचा सन्मान होतोय. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. 17 बॉल आता 34 धाब्याची आवश्यकता. कुणाल सासे, रोशन सासे, सतीश गुडे क्रीडानगरीत उपस्थित झाल्यात. विनंती या पण मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत आहे. चला जाऊयात आता मॅच कडे. जोडले जातील कुमार बाबरे सर. थँक्यू. धन्यवाद दीपवीर विराडे सर ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात. खऱ्या अर्थाने मी प्रथमतः ऑनलाईन प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण की मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय परंपरा आहे. प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं ते मात्र महत्त्वाचं असतं आणि ही परंपरा ही संस्कृती आपली जपली जाते. दत्तकृपा चषक 2026 मध्ये सुरेशदादा घुडे, उमेशदादा घुडे यांनी पाहिलेलं स्वप्न आणि संपूर्ण टीमने पाहिलेलं स्वप्न आणि ते स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर स्पर्धा मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची, नवापडा गावाची. खऱ्या अर्थाने भरपूर चांगली मॅच. यावेळेस लॉफ्टर ड्राइव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्याची मध्ये जाऊन पोहोचले 21. लॉस ऑफ 0 विकेट. सध्याच्या घडीला प्रचंड गर्दी देखील या स्पर्धेला आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थाने हे आहे क्रिकेटवरती प्रेम, हे क्रिकेटचं प्रेम. क्रिकेट वेडे आज प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. तमाम लाडक्या प्रेक्षकांचा करूया प्रथम मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला आपण पाहिलं धावफलकावरती 22 धावा. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 13 बॉल शिल्लक असतील आणि 13 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता असेल. काय घडे मॅचमध्ये महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि दोन्ही टीमला इथं जिंकणं आहे मंजूर.
आणि योगा हे दत्तकृपा चषक 2026 प्रत्येक टीम या ठिकाणी जिंकण्यासाठी स्वप्न जे मात्र पाहत आहे, परंतु कोणत्या टीमचं स्वप्न या ठिकाणी साकार होणार येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. नुकताच क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थाने टेंक्रिक वाहिनीचे मॅनेजर गोविंददादा कामत या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता असेल. काय घडेल मॅचमध्ये ही स्पर्धेचं आपण एक वैशिष्ट्य पाहिलं तर इलेक्ट्रिक बाईक म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटी देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आज मात्र कोणता एक खेळाडू ही स्कूटी पटकावेल येणारे वेल या ठिकाणी सांगून जाईल. जास्तीचा वेल खर्च करू नका, कारण की वेल वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. चला वेल वाचवा, अधिकचा वेळ आपण खर्च करत आहात. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच धावफलकावरती धावसंख्या आहे 23 या आकड्यावरती आणि रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 13.00च्या धावसंख्येने ही धावगती या ठिकाणी मेंटेन करावी लागेल. 12 बॉल जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता. काय घडेल आतापर्यंत 18 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 23 धावा जोडल्या गेल्यात. माफक असं आव्हान होतं. माफक अशा आव्हानासाठी या ठिकाणी संघर्ष करायचा होता. षटक क्रमांक 1 मध्ये अनुज आणि मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2 मध्ये देखील हरीशने भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं होतं. तोच विश्वास शो मात्र पुन्हा एकदा राखलाय, परंतु यावेळेस खराब सुरुवात. पंचांचा क्विकली इथे 9 बॉलचा इशारा आलाय. सध्याच्या घडीला इथे अशा बलकट झाल्या असतील म्हणजे बॅटिंग करण्यासाठी टीमसाठी एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावफलकावरती सध्या आपण पाहिलं तर 2 धावा ज्या मात्र अंकित होतील. धावसंख्या 25 लॉस ऑफ 0 विकेट नाही ही देखील मनामध्ये सातत्याने भीती दरवळत असेल फिल्डिंग करणार टीमसाठी. खऱ्या अर्थाने अन्सार शेख बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 मध्ये पाहतो आणि अन्सार शेख जसा गोलंदाजी मार्कवर आला त्याच्यासाठी कॅश प्राइज देखील या ठिकाणी ऑन झालाय. शंकर शेठ घुडे यांच्याकडनं तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील लगेच लावले जातात. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे, परंतु आज अंतिम दिवसामध्ये देखील एक आणखीन का पुढच्या वर्षीची देखील अलाउन्स सध्या या स्पर्धेची आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थाने पुढच्या वर्षी तब्बल ओपनचे 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत आणि तब्बल या स्पर्धेमध्ये 2 इलेक्ट्रिक स्कूटर देखील आपण पाहणार आहोत. दत्तकृपा चषक 2026 ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आमचे सुरेशदादा गुडे असतील, संपूर्ण टीम असेल आणि त्यांच्या प्रयत्नांना या ठिकाणी सलाम करावा लागेल. भरपूर चांगली मॅच मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये सध्याच्या घडीला आपण ही एक अगली वेगळी टुर्नामेंट आणि एक नामांकित टुर्नामेंट सध्याच्या घडीला पाहतोय. एन्जॉय देखील करत आहोत. भरपूर प्रेक्षकांची गर्दी देखील या स्पर्धेला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला मॅच देखील महत्त्वाची आहे. 10 बॉल या ठिकाणी शिल्लक असते. 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता असेल. काय घडेल मॅच मध्ये सध्या एक मोठी जिम्मेदारी असेल. सॅम आणि त्याच्या सोबतीला आपण रोशनला पाहतोय. हा मॅच मध्ये नक्कीच आपल्या संघाला इथे जिंकवून देतील का. ऑन साइडला शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, अलॉंग द कार्पेट, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला होता, परंतु सध्या एका सिंगलच्या मदत सोटी धाव म्हणायला हरकत नाहीये. एक सिंगल, 28 लॉस ऑफ 0 विकेट, 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अन्सार शेख बॉलिंग मार्कवर. मित्रांनो अधिकचा वेळ खर्च करू नका.
बबलू दादा घोडे आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर न्यू बाटर मैदानामध्ये एंटर होते रिटायर्ड हड होऊन बाटर परतीच्या प्रवासाला म्हणजे तंबूच्या आसऱ्याला येताना आपण बाटर सॅमला पाहतोय. खऱ्या अर्थाने थोडी दुखापत झाली आणि त्याच अनुषंगाने रिटायर्ड हेडच्या माध्यमातून इथे सॅम तंबूच्या आश्रयाला आल्याने न्यू बाटर आता मैदानामध्ये एंटर झाला आहे. सध्या आपण पाहिले तर नवीन बॅट्समन रोशन आणि रोशन ही जोडी आता मैदानामध्ये पाहतोय. ओहो, यावेळी पुन्हा लेग ग्लास करायचा प्रयत्न पायावरती जाऊन अदलला होता, परंतु इथे अपील केली जाते. पंच देखील तटस्थ असतील. मुख्य पंचांच्या भूमिकेत अमोलजी शिला सरांना पाहतोय. कौतुक करावं लागेल. भरपूर चांगला अनुभव त्यांच्याकडे देखील आहे आणि आज दत्तकृपा चषकामध्ये देखील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अन्सार शेख काय गोलंदाजी करतोय. आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. त्याच अनुषंगाने या ठिकाणी पाचारण दिलं होतं आणि एक भरपूर चांगली गोलंदाजी करताना देखील अन्सार शेखच्या माध्यमातून शॉर्ट बॉल ऑन साईडला ते बॉलला डीपमध्ये फॉरवर्ड केलाय. क्षेत्ररक्षक आहे अगदी कावकानं रिझनला दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. नो डाऊट डेफिनेटली जीवाच्या आतंकेने या ठिकाणी 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. आज आम्हाला आमच्या गावासाठी, आमच्या नावासाठी या ठिकाणी लढायचे, संघर्ष करायचे आणि तो संघर्ष मॅचमध्ये करताना 2 खेळाडू जीवाच्या आतंकेने. परंतु सध्या आपण पाहिलं तर रोशन त्याच्या बॅटमधनं आत्तापर्यंत 12 बॉल खेळल्या. 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. परंतु सध्याच्या घडीला आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी या ठिकाणी हिरो बनायचा असेल तर ही मॅच या ठिकाणी जिंकून द्यावी लागेल. कारण की क्रिकेटमध्ये भूतकाळ आणि भविष्य काळाला महत्त्व नसतं, तिथे फक्त वर्तमान काळाला महत्त्व दिलं असतं. तुम्ही काय केलेत या गोष्टीवर चर्चा नाही आहे. तुम्ही काय करणार आहेत याला महत्त्व आहे. अभी नाही तो कभी नाही. बॉल थेट निघून चाललाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. संघर्षाचा शंख नाद करणारा 4 चौकार. पोहोचले या धावफलकावरती धावसंख्या 35, लॉस ऑफ 0 विकेट. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 6 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता असेल. काय घडेल मॅचमध्ये. सध्याच्या घडीला एका साईडला संघर्ष करताना संघर्ष 11 गवाळ या संघाला पाहतोय आणि एका साईडला जगदंब वॉरियर्स नांदगाव या संघाला पाहतोय. सध्या भरपूर चर्चेची मॅच ही देखील पाहायला मिळेल. चर्चेची स्पर्धा तर आहेतच, परंतु आता सध्याच्या घडीला ही चर्चेची मॅच रंगेल का. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. षटक क्रमांक 5 मध्ये आता बॉलिंग मार्कवर या ठिकाणी कोणाला पाचारण दिलं जाईल. सध्या आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवर आता इन्व्हाइट केलं जात आहे गोलंदाज मयूर. कॅप्टनने विश्वास या ठिकाणी संपादित केला आहे. संपूर्ण टीमने या ठिकाणी विश्वास संपादित केला आहे आणि संपूर्ण गावाचा विश्वास या ठिकाणी जिंकावा लागेल. घडेल काय. 6 बॉल एका साईडला संघर्ष 11 गवाळी. त्यांना मात्र या ठिकाणी जिंकणं हे मंजूर आणि 6 बॉल 13 धावांची आता आवश्यकता असेल. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव. मोक्याच्या क्षणाला आलेला हा व्हाईट बॉल, आसरा देणारा व्हाईट बॉल म्हणायला हरकत नाहीये. परंतु सध्याच्या घडीला इथे संकट आता दोन्ही टीमवर असेल. सामना 50-50% असेल, यात काही शंका नाही आहे. 6 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. म्हणजेच जगदंब वॉरियर्स नांदगाव संघ तुम्हाला विनंती करतो, रिक्वेस्ट असेल
6 बॉलांनी जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. नेक्स्ट बॉल राईट राऊंड द विकेट. हुक करायचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा बॉल होता परंतु हवं तसं कनेक्शन इथे मिळालं नाहीये आणि याचा अनुषंगाने महत्वपूर्ण विकेट आणि पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असा टीमला. म्हणजेच रोशन बॅक टू द डगआउट. पहिला धक्का बसतोय. भुवन संघाचा कॅप्टन आणि अंबेगाव संघाचा कॅप्टन आपण या दोन्ही संघाचे कॅप्टन संपूर्ण स्क्वॉड संपूर्ण टीम घेऊन आपण रेडी राहायचं आहे. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. सध्याच्या घडीला मॅच इथे रंगत चालले. भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 मध्ये मयूर ज्याच्यावर विश्वास संपादित केला आहे आणि विश्वासाला सातत्यात आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय. प्रयत्नातली परमेश्वर. प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुंकावं लागतं, वाकावं लागतं आणि तेच प्रयत्न या मॅच मध्ये करताना आपण गोलंदाज मयूरला पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल. सध्या आता मॅच थोडंसं इथे चित्र पालटताना आणि पुन्हा एकदा अशा बलकट करताना चमत्कार गोलंदाज मयूरला पाहतोय. जगदंब वॉरियर्स नांदगाव हा संघ मध्ये यांच्या विपक्ष संघर्ष 11 गबाळी संघ. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. नेक्स्ट बॉल राईट राऊंड द विकेट. ओहो आणखीन एक इथे थोडस इथे लाईन चेक करावी लागेल. 2 पंचांचे 2 हात समांतर आणि धाव मिळेल अवांतर. एक्स्ट्राची धाव आणखीन ऍड होईल. सध्या सामना ऑन आहे दोन्ही टीम कडे परंतु घडेल काय बिघडेल काय येणारे बेल या ठिकाणी सांगून जाईल. या ठिकाणी सध्याच्या घडीला पाहिलं तर 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. सन्माननीय आदरणीय गोड व्यक्तिमत्व म्हणजे इक्बाल दादा शेख आपणास विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि यावेळेस या ठिकाणी घडतंय काय व्हाईट बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल. सध्या 1 बॉल तुझा 1 बॉल माझा अशी काय संकल्पना देखील या मॅच मध्ये पाहतोय. व्हाईट बॉल आल्यानंतर सेलिब्रेशन आणि आनंद इथे येताना आपण पाहतोय. संघर्ष 11 गबाळी या संघावर आणि जगदंब वॉरियर्स नांदगाव संघ आता पुन्हा एकदा चिंतेची बाब या मॅच मध्ये बनली असेल परंतु इथे हार मान्य कोणत्या टीमला आहे हे देखील पाहणं गरजेचं राहील. दोन्ही टीमने या ठिकाणी स्वप्न पाहिले दत्तकृपा चषकामध्ये आपल्या नावाच्या गावाचा झेंडा गाडण्याचा परंतु आज कोणता गाव जिंकेल येणारी बेल या ठिकाणी सांगेल. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. धावफलकावरती 38 लॉस ऑफ 1 विकेट. 38 धावसंख्येवरती टीमची टोटल आपण पाहतोय. चला वेल वाचवा. वेल वाचवणं महत्वाचं राहील. 4 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल राईट राऊंड द विकेट. ओहो आणखीन एक डॉट बॉल. सध्याच्या घडीला इथे आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने इथे विश्वास संपादित केलं होतं मयूरबार जे मात्र संपूर्ण टीमने संपूर्ण प्रेक्षकांनी कॅप्टनने त्या विश्वासाला सातत्यात आणतोय आणि आपला नावाची छाप या ठिकाणी सोडतोय दत्तकृपा चषक 2026 मध्ये. परंतु अजूनही सामना ऑन आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. एखादा मोठा फटकाला त्या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो संघर्ष 11 गबाळ या संघा. ओहो आडव्या बॅटने या ठिकाणी क्रॉस बॅट स्ट्रोक केला. डीप मध्ये फॉरवर्ड केला. ऑन द राईट फटका केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. मिस्टेक झाली आहे. विकेट किपरचं जजमेंट खराब. घडतंय काय 3री धाव देखील या ठिकाणी पूर्ण. 4थ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल आणि नो डाऊट डेफिनेटली या ठिकाणी 4 धावा पळून पूर्ण केल्या जातात. जीवाच्या आतंकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आज आम्हाला आमच्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी या ठिकाणी लढायचे हे 2 खेळाडू सांगून देताना 4 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालाय संघर्ष 11 गबाळी संघ. हा सामना जर हरला जगदंब वॉरियर्स नांदगाव संघ तर नक्की या बॉलची चर्चा संपूर्ण वर्षभर या ठिकाणी करावी लागेल कारण की हा चषक पुन्हा एकदा भेटणार आहे
2027 मध्ये. परंतु आता मॅच मध्ये जर आपण पाहिलं 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, सर्वांना विनंती असेल. 2 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सामना दोन्ही टीम कडे आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय काय इथे मैदानामध्ये बॅटिंग देखील पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. ओहो, पुन्हा आता चाबुक शॉट खेचलाय अगदी कावकोन रिझल्ट मध्ये, त्याच्याकडनं देखील मिस्टेक झाले. आणि आता सध्याच्या घडीला पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत वाढली आहे. परंतु या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. सध्याच्याकडे म्हणजे 1 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. परंतु सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी षटकार खेचावाच लागेल. 1 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता. चला जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका, अधिकचा वेळ आपण खर्च करत आहात याची देखील थोडी दक्षता घ्या मित्रांनो प्लीज. 1 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता. आणि मॅच जिंकल्यानंतर कोणीही आतमध्ये जाणार नाहीये. जो काय सेलिब्रेशन करायचे तुम्ही मैदानाच्या बाहेर बिंदास करू शकता, परंतु मॅच जिंकल्यानंतर आतमध्ये कोणी एंटर होणार नाहीये. मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि दत्त कृपा चषकाचं आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. ओ हो, यावेळेस इथे घडलंय काय, आणखीन आले मॅच मध्ये रंगत. वाईट बॉल. धग 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 वाढत चालले मॅच मध्ये. आणि सध्याच्या घडीला काय घडलंय, लाऊड अपील केली जाते, पंचांना चॅलेंज केलं जात आहे. परंतु आता सध्याच्या घडीला मॅच मध्ये घडलंय काय. ओहो, ऑन स्क्रीनला आपण हे दृश्य पाहतोय. सध्याच्या घडीला एक चिमुकला बिग फॅन म्हणायला हरकत नाहीये. सध्याच्या घडी सेल्फी ची मात्र पाहायला मिळते. आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलं. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढली आहे. आता मुख्य क्षणाला आलेला व्हाईट बॉल. आणि आता मॅच मध्ये घडले का 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. धावफलकावरती 45 धावा आणि 1 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. सध्याच्या घडीला गोलंदाज मयूर आणि बॅटिंग साठी आता स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकता ऋतिक. काय चाललं असेल ऋतिकच्या मनामध्ये, काय चाललं असेल मयूरच्या मनामध्ये. 1 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. काय सामना रंगलाय या मैदानामध्ये. दत्त कृपा चषकाचा हा थरार आपण पाहतोय. 1 बॉल 4. ओहो, यावेळेस इथे काय सामना रंगलाय. आनंद आनंद आणि आनंद. सध्याच्या घडीला सेलिब्रेशन करताना जगदंब वॉरियर्स नांदगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. चला शेक हँड करा आणि लगेचच मैदानाचा ताबा सोडा. आणि आपण भुवन संघ. ओके,